हाय नमस्कार सगळ्यांना। बघा आता आम्ही नांदुर्कीच्या डोंगरावर चाललेलो आहे। हे बघा पाठीमागे सगळे चालत येत आहेत आणि हा आहे वरती जो आहे तो नांदुर्कीचा डोंगर आणि इकडे सगळे चालत चाललेले आहेत। किती वर्षांनी म्हटलं तरी मी खूप वर्षांनी चालत आहे आणि गावाकडचं वातावरण पण एक नंबर आहे। हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण पहा, खूप छान इंटरेस्टिंग आणि भारी ब्लॉग होणार आहे। पूर्ण शेवटपर्यंत पाहायचं सगळ्यांनी। चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं। ओके। दिवाळी संपली, कुठेच फिरायला गेलेलो नाही म्हणून ताईंच्या गावी रुळ्याला पानशेत रोड आहे हा, आम्ही रुळ्याला फिरायला चाललेलो आहे आणि आज पार्टीचं नियोजन जोरदार आहे। कांदे बटाटे टोमॅटो सगळा भाजीपाला घेऊन सगळं पार्टीचं साहित्य घेऊन आम्ही निघालेलो आहे रुळ्याला। माझा लुक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा 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 श्रीराम डेअरी वडगाव मधून इथून दूध येते। हे आहे आमच्या ननंदबाईंचे घर, गावाकडचे घर दिसले का तुम्हाला? आणि या आमच्या ताई आहेत, मोठ्या ताई दिसल्या का? हा, म्हशीच्या घोट्यांच्या मालकीन। म्हशी नाही गोट्याच्या मालकीन, घोट्यांच्या मालकीन। आणि ते आमचे लाडके भाचे, छोटे मालक छोटे उघडे पाटील। सिद्धूला राग येतो उघडे पाटील म्हणल्यावर। आमच्या ननंदबाई आहेत दूधवाले डेअरी वडगाव बुद्रुक येथील श्रीराम डेअरीचे मालक बघा आलेले आहेत। दुधाची केंड घेऊन दिसत आहेत तुम्हाला, हे बघा दूधवाले श्रीराम डेअरीचे मालक मालकीन बाई दिसले का? चला किती सुंदर व्ह्यू आहे पाहू शकता। माझ्यासोबत तुम्ही राहायचंय व्हिडिओला, पूर्ण व्हिडिओला। हे बघा आणि आम्ही असं डोंगर ठिकाणी चाललेलो आहे फिरायला आणि इथे कोणी जास्त फिरायला गेलेलं नाहीये। एक नंबर वातावरण आहे, हिरवागार निसर्ग सोबतीला आहे आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीनी माझ्यासोबत चालायचं फिरायला। ओके, तर सगळ्यांनी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायचंय। पानशेत साईडला, पानशेतच्या थोडंसं वरती खूप छान फिरण्यासारखं हे ठिकाण आहे आणि तिकडे मी आलेली आहे फिरायला। म्हणजे माझ्या ननंदबाई यांना रुळ्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्याच घर वगैरे जुनं घर आहे इकडे वरती, तर तिकडे चाललेलो आहे आम्ही फिरायला। तर इतकं छान वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता। रस्त्याच्या आजूबाजूला सगळी टणटणीची झाडं आहेत, आवळ्याची झाडं आहेत आणि मला काय झाडांची नावं पण माहीत नाही आहेत। तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती झाडं वगैरे दिसत आहेत, झाडांची नावं सांगू शकता। इकडे पाहू शकता किती फुले छान आलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा साईडला, छान। आणि हा दिवाळीचा सीझन असल्यामुळे दिवाळी आता नुकतीच संपलेली आहे आणि हिरवळ अजूनही आहे। भात काढणी चालू आहे गावाकडे बऱ्याच ठिकाणी आणि इथे सगळी आंब्याची झाडे पाहू शकता। वरती जिथे आम्ही जाणार आहे आता, खूप सुंदर ठिकाण आहे फिरण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे। ओके, आम्ही चाललेलो आहे भोपळीच्या वाड्यावर आणि घाट चालू झालेला आहे, पाहू शकता घाट चालू झालेला आहे आणि पाहू शकता इतकं छान वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ आहे आणि असं असतं ना कधीतरी बायकांनी फिरायला जावं, मस्तपैकी एन्जॉय करावं जीवन। घर संसार आयुष्यभर असतो, कधीतरी फिरायला जायचं मस्त। इकडे पाहू शकता रोड छान आहे आणि रस्ता पण छान आहे, किती छान वातावरण आहे। घाट चालू झालेला आहे आणि आपण चाललेलो आहे भोपळीच्या वाड्यावर। जंगल झाडीत वाघो बलपला म्हातारीला पाहून आणि ही माची आहे, पाहू शकता डोंगरावरती पण किती घरे आहेत तिकडं।
किती वातावरण छान आहे ना. पानशेतच्या तिथं आहे हे, तर तुम्ही पण येऊ शकता. छान एकच नंबर. जंगल झाडी वागो मथारी न बाऊन खुदकडे हसला. पहा पहा काय डेंजर वातावरण पाहू शकता. एक नंबर आहे हे बघा. आता कसं काय, आता कसं वाटतंय? छान छान वाटतंय का? मस्त मस्त. आता बाळा कुठून येतो? एक नंबर वातावरण पाहू शकता. किती छान आहे. किती छोटासा ओढा आहे पाहू शकता. आणि इकडचं वातावरण पण एक नंबर आहे. खूप छान आहे. बघा किती छान आहे. पावसाचे पाणी अजून वाहत आहे. इथे छोटासा ओढा आहे वरती. हे बघा इथून पाणी वाहत आहे थोडं थोडं अजून. किती छान व्ह्यू आहे. खतरनाक रोड आहे बघा. खतरनाक नाक नाक खतरनाक. एक नंबर रोड आहे. खतरों के खिलाड़ी, ऐसा लग रहा है खतरों के खिलाड़ी में जा रहे हैं हम. बघा रस्ता पहा तुम्ही, रस्ता पहा कसा आहे. ड्रायव्हर खतरनाक आहेत मात्र. ड्रायव्हरकडे एकदा बघा. एक नंबर ड्रायव्हर आहेत. बघा बघा बघा. मग रस्ता तर काही बोलायचा विषयच नाही. दिसतो रस्ता दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? सांगा मला कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा, फॉलो करा, तेवढं ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके. व्ह्यू पाहू शकता समोरचा. व्ह्यू किती छान आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आणि डेव्हिड टीचरांसोबत तुम्ही पण फिरायचं आहे आज दिवसभर. ओके. किती छान वातावरण आहे. खतरनाक ड्रायव्हर एक नंबर आहे. किती छान आहे वातावरण. आय थिंक पाऊस पडणार आहे. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. हे सगळं पानशेत वगैरे, पानशेत एरिया आहे. किती छान आहे. वा 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 एकच नंबर. काय एन्व्हायरमेंट आहे, काय वातावरण आहे. नक्कीच तुम्ही भेटा. या ठिकाणी तुम्ही येऊ शकता फिरायला. पुणेकर पुणेकर. हॅलो 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 हॅलो. एक नंबर वातावरण आहे. सगळ्यांनी इकडे फिरायला आहे. आणि फिरायला येताना या ड्रायव्हरला घेऊन या. एक नंबर खतरनाक ड्रायव्हिंग चालू आहे. बघा वातावरण किती छान आहे. आणि आम्ही उतरलेलो आहे आता. इथं लास्ट स्टॉप आहे. टावर पाहू शकता. हे काय जिओचं टावर आहे का काय माहित नाही कशाचं टावर आहे. पण सावधान सावधान. इथे पाहू शकता पुढे धोका आहे. शेण आहे. शेणाने पाय भरू शकतो. हळूहळू या लेडीज सगळ्या. आणि आम्ही चाललेलो आहे आता पुढे. पाहू शकता. जपून जपून जा रे. पुढे धोका आहे म्हणजे चिखल आहे. खूप सारा चिखल आहे. वातावरण पाहू शकता किती छान आहे. हे सगळं जे समोर दिसत आहे पानशेत धरण, पानशेतचं गाव आहे. इकडे पाहू शकता किती छान वातावरण आहे. थोडंसं सूर्यदेव प्रसन्न झालेले आहेत आणि थोडं ऊन पडलेलं आहे. आणि चिखल आणि गावाकडचं वातावरण माहितीच आहे तुम्हाला. एक नंबर असतंय. किती छान वाटतंय राव गावाकडे. काय सांगू. खतरनाक एक नंबर व्ह्यू. ॲक्च्युली माझ्या नंदेचं घर आहे. म्हणजे सिटीमध्ये पण आहे आणि खाली रुळ्यामध्ये पण आहे. आणि हे डोंगरावरती पण आहे. मी आता पूर्ण व्हिडिओ जो दाखवला, जो वाडा पाहायला आलतो, हा त्यांचा वाडा आहे. आणि इकडे पाहू शकता वातावरण पण किती छान आहे. एक नंबर. आणि हे पाहू शकता हे सगळे जेवण बनवणार आहेत. म्हणजे आम्ही आमचं सगळ्या लेडीज मिळून जेवण बनवणार आहे. आणि मी फक्त आणि फक्त व्हिडिओ काढण्याचं काम करते. आणि इकडे पाहू शकता खाद्यपदार्थ. मारामारी नाही करायची बाळा. ब्लॉग चालू आहे. हा चला चला चला. सगळ्या लेडीज बघू शकता. हो बिर्याणी. वा वा वा. बिर्याणीची तयारी. आमच्या गणूनी तोंड लपवलेलं आहे. आणि इकडे बघू शकता कमरेवरती काय घेऊन चालल्या बाई सासूरवासिनी. नाही 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 माहेरी आलेले आहेत. पार्टी नंबर 1. तुम्हाला गाणं पाठवते मी याच्यावरती.
हा हे ब्लॉगिंगसाठी ते ड्रायव्हर दिसले का तुम्हाला सगळ्यांना तिकडे? एक नंबर ड्रायव्हर आहेत. खतरनाक खतरनाक गाडी चालवली त्यांनी आज. हा बाय बाय करत चालायचं. आपण तो व्हिडिओ काढू येतोय, रील बनवू त्याची पण हे ब्लॉग बनवणार आहे ना मी. हा सामान. ॲक्च्युली किती छान असतं गावाकडचं वातावरण आणि खरं जीवन हे गावाकडचंच असतं. खरं म्हटलं तर आपल्यासारखे आधू माणसं आहेत जी राहतात सिटीमध्ये. खरं खूप आधू आहे, नाजूक असतो आपण. इकडे गावाकडे राहून शुद्ध हवा, शुद्ध वातावरण, पौष्टिक जेवण सगळंच. हे बघा बांबूचे देठ आणि हे भोपळ्याची भाजी तुम्हाला माहिती असेल ना. भोपळा, लाल भोपळा असतो तो, वडे बनवतो आपण त्याचा. हे बघा हे भोपळ्याचा वेल आहे सगळा आणि ह्या कवळ्या पानांची आपण भाजी पण करू शकतो. हे बघा भोपळा आलाय छोटासा पिल्लूसा, बघा किती छान आहे. म्हणजे हा मोठा होईल अजून 1 महिन्याभरात छान होईल. भोपळ्याची फुलं बघा सुकले आहे, म्हणजे इथं आता भोपळा येणार. हे भोपळ्याचा वेल आहे. आणि गावाकडे म्हणजे जनावरं असतात, गाई म्हशी, तर शेणकाई पण पाहू शकता. आणि हे जीवन खरं पूर्वीचं जे आपलं गावाकडचं एकच नंबर. गावाकडची कौलारू घरं किती सुंदर आहेत. खूप दुर्मिळ अशी घरं पाहायला भेटतात आपल्याला. खूप सुंदर वातावरण आहे इकडे, एक नंबर. आणि हे आमचे चिले पिले. कशा आहात तुम्ही? काय नाव आहे तुझं? समर्थ. तुझं नाव काय? तन्मय आणि समर्थ. अरे वा वा वा. तुम्ही इथंच राहता का? पुण्याला. तू पुण्याला राहतो? इथं बी आमच्या खाली बी. हां हां हां. आणि आता आम्ही आलो भोपळीच्या वाड्यावर. ॲक्च्युली तुम्ही भोपळ्याचा वेल बघितला त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेलच की हा भोपळीचा वाडा आहे. भोपळीचा वेल आणि भोपळीचा वाडा खूप प्रसिद्ध आहे रुळ्यामधील एक नंबर आहे हा भोपळीचा वाडा. जुनी कौलारू घरे आहेत तिकडे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, एक नंबर होणार आहे आपला ब्लॉग. पोचलेलो आहे भोपळीच्या वाड्यावर आणि एक नंबर आहे डेकोरेशन. बघा इकडे ह्याला डेकोरेशन म्हणतात आजकाल कौलारू घरांना. हे बघा किती छान आहे. जुनी घरं मस्त आहेत कौलारू. आणि ह्या आमच्या साक्षी मॅडम. वाय आर यू स्माइलिंग? हां वाय आर यू लाफिंग? किती छान आहे वातावरण, एकच नंबर. वा 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 वा. ते बघा. आणि आता आम्ही गावाकडच्या त्यांच्या घरामध्ये, ताईंच्या घरामध्ये एंट्री करत आहे. हा अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला काही दिसणार नाहीये, पण ही माणसंच बसलेली आहेत इथे सगळी. हे बघा. अरे आतमध्ये टॉर्च मारा, चुलीवर काहीतरी शिजतंय. बघू द्या. टॉर्च घ्या, टॉर्च. अरे टॉर्च कुठे गेला माझा? टॉर्च चालू केलाय मी. दिसला. पोहे केलेले आहेत चुलीवर. आणि इकडे काय बाजरी शिजवली मशीन ना. अरे वा वा वा. काय चुलीवरचं जेवण एकच नंबर. आमच्या सुरेखा मॅडम बघू शकता. अंधारात दिसतात का तुम्हाला? दिसल्या. डोळे चमकले म्हणजे माणूस आहे. किती छान बघा. चुलीवरचं जेवण एकच नंबर, खतरनाक. नाही आता काय खायचं? सकाळपासून नुसतंच चरतो आम्ही. घरातून निघाल्यापासून नुसतंच खातो. हा हे बघा किती छान आहे सगळं घर. बघा जुन्या पद्धतीचं घर आहे ना, मस्त. सगळं काना कोपरा दाखवा. त्यात काय कोण आहे? चेहरा लपवलाय कोणीतरी. एक नंबर आहे. वा 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 वा. असल्या कोकणातले व्हिडिओ किती येतात बघत नाही का तुम्ही? हा बघते ना, पण मला एवढा टाइम पण भेटत नाही ना. जुन्या टाईपच्या घरातले मला पण नाही खरं एवढा टाइम भेटत नाही. नाहीतर काय तेव्हा हे भारी वाटतात त्या कोकणातले बघायला. खूप मस्त वातावरण आहे गावाकडे. हे नंदेचं तर हे पाहू शकता किती छान आहे. आम्ही गावाकडे आलेलो आहे. ताईंचं जुनं घर आहे माझ्या नंदेचं. आणि खूप छान वाटतं. सगळ्या लेडीज ट्रिप वगैरे काढली एकत्र. कधीतरी तुम्ही पण ट्रिप काढा. हे बघा किती छान सारवलेल्या भिंती आहेत ह्या. वा वा वा. खजिना हातात सापडलेला आहे. गावरान अंडी. आणि ह्याला काय म्हणतात? दिवळी म्हणतात ना. देवळी म्हणतात आय थिंक. आणि खजिना अंड्यांचा सापडला इथे. किती 1 डझन असतील का?
हो इकडे पण 1 डझन अंडी, गावरान अंडी 1 नंबर. वा वा वा. आणि ह्याला खुरावडे म्हणतात, खुरावडे. हे बघा हे खुरावडे आहे. इकडे बघू शकता हे उखळ आहे, उखळ. याच्यात पूर्वी मसाला कुटायचे, तर उखळ बघू शकता तुम्ही. शेणाने सारवलेलं किती छान घर आहे. आणि हे आमचे चिले पिले आहेत सगळे. आणि हे बघा छान छान रेडका दिसतात का तुम्हाला? रेडूक रेडूक रेडूक. हा. आणि हा घोटा, मशीनचा घोटा आहे इकडे. अजून एक आहे का? कुठे आहे अजून एक? इकडे. आता कुठे खाली जातो, पण कसं छान वातावरण आहे, खतरनाक आहे का नाही? भारी वाटतं ना रे? हा. आणि हे बघा किती मस्त घर आहे. आवडलं का तुम्हाला व्हिडिओ? नक्की मला कमेंट मध्ये सांगायचं. जाऊ नको कुठं. विठ्ठल विठ्ठल करा. करा बाई विठ्ठल करून दाव. कसं करा जास्त विठ्ठल विठ्ठल. अयो नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंबे. हे शहरातून आलेले सगळे कसे तुटून पडले आहेत गावाकडच्या भाज्यांवर. बघा बघा लाल भोपळा कसा आहे, खतरनाक. वा वा. भोपळ्याचे वडे 1 नंबर लागणार आता आहे ना. हा थोडासा लाल झाल्यावर करायचा ना ताई? हा 1 नंबर. हा ह्याची भाजी बनवायची. ओके ह्याची भाजी. पिवळा पण होऊ शकतो तो ठेवून. हे काय थोडासा पिवळा झालाय. ह्याचे वडे पण होऊ शकतात, हा भाजी पण होऊ शकते. आमच्या सविता मॅडम दिसले का? फोकस त्यांच्यावर थोडासा केलाय मी, ते बघा. आणि मला तिच्याने अर्ध बी काम येणार नाही. बायले डेंजर काम करायचं बरं का, खतरनाक. बाद बीत काढायला गावाकडची कुठलीही कामं. आणि आपल्याला तर त्यातलं काहीही जमणार नाही. अडाणी म्हणलं तरी चालेल मला. म्हणजे पहिलं लग्नाच्या आधी वगैरे केलेलं, पण लग्न झाल्यानंतर जे आधू झालेली आहे मी असल्या कामाला, तर काहीच बोलण्याची पद्धत खूप 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 आधूच झाले असल्या कामाला. मला माहिती आहे ना. आमच्या पार्टीचं नियोजन आहे, तर इकडे बिर्याणी मस्तपैकी. आणि बघा डोक्यावरती पदर. कसं आहे, जुनी परंपरा जपणारी ही शेवटची पिढी असेल. आणि इकडे पाहू शकता बिर्याणी तयार होत आहे चुलीवर. किती छान चव येईल. इकडे सगळे कांदा टोमॅटो वगैरे चिरून ठेवलेला आहे. 1 नंबर बिर्याणी करत आहे. आणि मला किती बरं वाटतंय, आमच्या ननंदबाई स्वयंपाक करतात त्याच्यापेक्षा खुशी डोळ्यात पाणी. बघा हा हा वा 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 किती छान. 1 नंबर. वा वा. काय काय घेतली बिर्याणी झाल्यावर पण तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे. चुलीवरची बिर्याणी 1 नंबर. आणि मी फक्त कॅमेरा घेऊन फिरणार आहे. किती छान दिसत आहे बघा. किती छान. इथं कोंबडी आहेत, कोंबडीची पिल्लं आहेत छोटी छोटी. किती सुंदर आहेत बघा. कोंबडी आहे, कोंबडीची छान छान पिल्लं आहेत. आळूची पानं दिसत आहेत तुम्हाला. दिसत काय ते? इथे बघा आळूची पानं आहेत. कोंबडीची पिल्लं. आणि हे बघा इथे लिंबाचं झाड पण आहे. खूप छान वातावरण आहे. हा कारलीचा वेल आहे. छोटे छोटे कारले पण आलेत त्याला. हे बघा इथे दिसत आहे कारलं आलेलं दिसलं. कारल्याचे वेल आहे. हे आळं बांधलेलं याच्यावरती पण पूर्ण कारल्याचा वेलच आहे. खूप कारली पण आलेली आहेत. समोर दिसतात बघा. थोडंसं झूम करून दाखवते. बघा किती छान कारली आलेली आहेत. आणि गावरान भाज्या मस्त 1 नंबर. गावाकडचं वातावरणच 1 नंबर असते. आणि इकडे पाहू शकता या मंगलताई म्हणजे आमच्या लाडक्या भाच्या आहेत. भाची, माझी भाची. आणि मंगलताईंचा भाचा आहे हा. किती क्यूट आहे. याचा वाढदिवस आहे उद्या म्हणजे आज म्हणजे उद्या. लवकरच बाळाचा वाढदिवस आहे. आणि किती लहान झालं. बाळाची आत्याच लहान वाटत आहे. बाळ काय लहान नाहीये, पण बाळाची आत्या लहान झालेली आहे. वा वा वा. आणि हे बघा, हे तुझं नाव काय रे? तन्मय. समर्थ. समर्थ. ए गोलू तुझं नाव काय? अरे ढकला. तुझं नाव काय? रोहित. हे तू रोहित मी बघितलं कुठेतरी तुला, मला आठवण. तुझं नाव काय? स्वराज. स्वराज. तुम्ही सगळे इथं भोपळीच्या वाड्यावरच राहता ना? अरे वा वा वा. तू कात्रजला राहतो? अरे गाव म्हणजे हे गाव तुमचंच आहे ना? भोपळीचा. हा. अरे वा.
दार लावून काहीतरी शिजवत आहे. दार लावून शिजवलेली बिर्याणी एक नंबर असते. बघूया दार लावून काय काय शिजवले. आ हा 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 काय शिजवताय दार लावून. झाली अजून तयार नाही झाली बिर्याणी. किती किती स्लो काम आहे ताई. कधी बिर्याणी तयार होणार. नुसत्या मोबाईल हातात घेऊन बसते तर नंदाला कामाला लावते. हे मी कट करणार आहे व्हिडिओ मधून. हे कट होणार आहे माझ्या व्हिडिओ मधून. घ्यावं लागतं तर त्या व्हिडिओला आहे ना लाईक्स भेटतील. अरे बघा आता तर घ्यावंच लागणार आहे. जाऊ द्या घेतलेली साडी जाऊ द्या मी घेते व्हिडिओ मध्ये. पण बिर्याणी अजून तयार झालेली नाहीये. व्हिडिओ आपला पेंडिंग आहे. आणि कविता मॅडम तयार होत आहेत. त्यांचं तयार झालं की लुक तुम्हाला दाखवते मी. बघा भोपळ्याची भाजी निवडण्याचं काम चाललेलं आहे. आणि हे चिचारडी आहेत जी गावाकडे असतात. कोणी कोणी चिचारडी खाल्लेले आहेत कमेंट मध्ये सांगा. तुमच्या तिकडे काय बोलतात. ऑल इंडिया मधून माझ्या रील पाहिले जातात. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं असतात. आमच्याकडे चिचारडी म्हणतात याला. आणि इकडे पाहू शकता ही लाल भोपळ्याची भाजी, कोवळ्या पानांची भाजी असते. आणि ह्या आमच्या ताई आहेत भाजी चिरत आहेत. मी आता साधं बोलते नॉर्मल, काही मजाक बिजाक नाही उडवायचं कारण रिस्पेक्ट दिली पाहिजे म्हणून मी काहीच बोलत नाहीये. आणि आमची सविता मग अशी दाखवलंच आहे तुम्हाला. सविता काय करत होती तिथं. जाऊ बाई जोरात है ना. कविता मॅडमनी मेकअप केलेला आहे. कशा दिसतात कविता मॅडम. मेकअप बाकी आहे का. आणि बिर्याणी काय आज होणार नाही. आज नाही होणार. मला किती सुख भेटतंय हे बघून. मला केवढं भारी वाटतंय. देवा देवा. हे बघा भाऊजाईसाठी खास एक नंबर बिर्याणी शिजत आहे. आणि ते आमच्या ताई बनवत आहेत. फक्त दीपा आहे ना जाळ घालायचं काम करते. आग लावायची तिकडे नका का जाळ नाही का ना. फक्त आग लावती फक्त. दिसली का दीपा. तिला कॅमेऱ्यामध्ये घेतलीच नव्हती बराच वेळ आहे ना. हा मग लावली आग. केवढा भडका झालाय बघा. आय तर समोर पाहू शकता जे टोक दिसत आहे ना पलीकडे डोंगराच्या, तो राजगड आहे. आम्ही आता इकडे ना हा तोरणागड आहे. हा तोरणागड आहे. आणि इकडे जो समोर आहे पुढे गेला तो राजगड आहे. तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन. काढा ना जवळ. तर नमस्कार सगळ्यांना. तर मी आलेली आहे रुळ्याच्या डोंगरावरती. आणि पाहू शकता इकडे जे समोर दिसत आहे तो सिंहगड आहे. दिसतं का. समोर जे आहे तो सिंहगड आहे. आणि बरोबर त्या साईडला जे समोर दिसत आहे ते बघा तो राजगड आहे. हे जे टोक दिसत आहे समोर ते राजगडचं आहे. आणि तिकडे जो दिसत आहे तो समोर तो तोरणागड आहे. जे मधोमध बरोबर समोर दिसत आहे. डोंगराच्या पलीकडे एक गड दिसत आहे तो आहे तोरणागड. राजगड आणि हा आहे सिंहगड. इकडे पाहू शकता सगळे ट्रिपला आलेले आहेत डोंगरावरती. काही काही जण झाडावर चढलेले आहेत. आणि व्ह्यू पाहू शकता. पानशेत धरण पाहू शकता तुम्ही. डोंगर पाहू शकता किती छान आहेत. आणि एकच नंबर खतरनाक वातावरण आहे. आणि हे कशाचं झाड आहे ओ ताई. हे कशाचं झाड आहे. नांदुरकीचं झाड आहे. नांदुरकीचं. मला सांगा तुम्हाला माहित असेल तर हे नांदुरकीचं झाड आहे. हे बघा आम्ही आलेलो आहे सगळ्या. पूर्वीन कालीन असं काय असतंय. वर्षापूर्वीचा 50 वर्ष झाली त्याला. हो का. 50 वर्ष खूप वर्षापूर्वीचा. हा आजी पंजोबांच्या काळातलं हे नांदुरकीचं झाड आहे. खूप जुनं हे नांदुरकीचं झाड आहे. नांदुरकीचं मला सांगा तुम्हाला माहिती असेल नांदुरकीचं झाड वगैरे तर. एक नंबर वातावरण. पानशेत धरण समोर. आणि या डोंगराच्या बरोबर आम्ही उंचावर आलेलो आहे आता. किती सुंदर वातावरणामध्ये. एक नंबर. आणि मला पण मोह आवरला नाही. मी पण झाडावर चढलेली आहे. लहानपणी लग्नाच्या आधी असेच आंब्याच्या झाडावर वगैरे आम्ही सूरपारंब्या खेळायचो. सगळ्यांना आज मी आलेले आहे रुळे गावच्या डोंगरावरती. आणि हे जे झाड आहे आता मी झाडावर चढलेलो आहे. हे झाड खूप पूर्वंपार आहे. खूप आजोबा पंजोबाच्या काळातलं आहे. खूप 50-60 वर्ष मे बी जुनं झाड आहे हे. आणि ह्याला नांदुरकीचं झाड म्हणतात.
तर किती जुनं झाड आहे तुम्ही पाहू शकता आणि एक नंबर वातावरण आहे इकडे. तर कोण नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. ओके. अशातच आम्ही रील्ससाठी मटेरियल तयार करत होतो, म्हणजे रील्स वगैरे बनवण्यासाठी सगळ्या लेडीजचे एक व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्या एकूण किती महिला आहेत त्या मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. हॅलो, आम्ही आलेलो आहे चौऱ्यावरती, रुळ्याच्या डोंगरावरती आणि सगळेजण इकडे बसलेलो आहे. पाहू शकता खूप उंचावरती आलेलो आहे आम्ही आणि ऊन आहे, थोडस उन्हात बसलेलो आहे. हा पूर्ण आणि इकडे पाहू शकता पाठीमागं जे आहे हे पानशेत धरण आहे. नांदुरकीचं झाड पाहिलं आहे तुम्ही आणि या रुळे गावाच्या डोंगरावरती आम्ही आलेलो आहे. हे पाठीमागं जे आहे ते पानशेत धरण आहे आणि बरोबर अपोजिट साईडला आहे ते खडकवासला धरण आहे. जे पाठीमागं दिसत आहे ते खडकवासला धरण आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला इकडे जे आहे ते पानशेत धरण आहे आणि मी बरोबर मधोमध उभी आहे या दोन्ही धरणाच्या. किती सुंदर आणि छान व्ह्यू आलेला आहे, पाहू शकता. इकडे पाहू शकता रुळेगावचा चौऱ्याचा गड. आम्ही चौऱ्यावर चाललेलो आहे. रुळेगावचा चौऱ्याचा गड चढत आहे. इकडं पानशेत धरण आहे आणि इकडे खडकवासला धरण आहे. हे बघा पानशेत धरण दिसत आहे आणि हा चौऱ्याचा गड आम्ही वरती चढत आहे आता. आणि बघा अजून येत आहेत पाठीमागून सगळेजण. सगळं एन्व्हायरमेंट, सगळं वातावरण पाहू शकता तुम्ही. खूप छान हवा सुटलेली आहे, थंडगार आणि एक नंबर वातावरण आहे. वा 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 वा, काय भारी वारं सुटलेलं आहे त्या डोंगरावरती. किती छान वाटत आहे. हे बघा, हाय करा सगळे. किती छान वाटत आहे सांगा. एक नंबर. वा वा वा, किती मस्त वाटत आहे. छान हवा सुटलेली आहे, वारं सुटलेलं आहे. पाठीमागं बघा पानशेत धरण दिसत आहे तुम्हाला. वरसगाव, हे वरसगाव धरण, वरसगाव आणि पानशेत धरण दोन्ही दिसत आहे. आणि इकडे बघा पाठीमागं ही सुरेखा मॅडम आहे आमच्या. ह्या सुरेखा मॅडम दिसल्या का तुम्हाला. आणि इकडे बघा पाठीमागे सविता. हाय करा, से हाय 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 सगळेजण करा. इकडे पाहू शकता आम्ही आलेलो आहे भोपळीच्या आळ्यावर आणि असं महत्व आहे इथं की भोपळीचा वाडा दाखवला ना, तो खाली होता तो. आणि हे भोपळीचा आळा, हा भोपळीचा वाडा नाव का पडलं कारण इथं भोपळीचा आळ आहे आणि इथे पांडवांचं म्हणजे पांडव इथे आलेले आहेत असं सांगतात सगळे गावकरी वगैरे, किंवा आहे इथं पांडव येऊन गेलेले आहेत, वास्तव्य होते. तर या खडकावरती पांडवांची पावलं वगैरे आहेत. कोंबडा आणि अशी म्हणतात इकडे सगळे की कोंबडा आरवला म्हणून ते पांडव इथून गेलेले आहेत. तरी हा जो खडक दिसत आहे तर इथे पांडव येऊन गेलेले आहेत. इकडे पाहू शकता आम्ही सगळेजण दिवाळीचा राहिलेला फराळ संपवत आहे. चकली, लाडू सगळ्यांनी दिवाळीचा फराळ आणलेला आहे आणि आम्ही सगळेजण इथे बसून दिवाळीचा फराळ खात आहे आणि मठ्ठा पण पीत आहे. हे पाहू शकता किती छान वातावरण आहे. इथे धोका बिलकुल खायचा नाही, बिलकुलही धोका खायचा नाही. इथे काय आम्ही पुरुषांसारखी पार्टी करत नाही, ड्रिंक वगैरे करत नाही. ताक पीत आहे आणि शेव खात आहे, नाही तर काय काय जण वेगळाच अर्थ काढतील. शकता वरसगाव धरण आहे, पानशेत धरण आहे आणि पानशेत धरण, वरसगाव धरण इथपर्यंत बघा इकडे पण. आणि हेच असं खाली जाऊन खडकवासल्याला भेटलेलं आहे. हे बघा किती छान वातावरण आहे. तिकडं लांबपर्यंत पाहू शकता वरसगाव धरण आणि पानशेत धरण इथं भेटलेलं आहे संगम. आणि इकडे पाहू शकता हे इकडून खाली असं खडकवासला धरणाला भेटलेलं आहे. थांब थांब थांब. तर इकडे पाहू शकता आता आम्ही डोंगर उतरत आहे. पाठीमागे सगळी येत आहेत. हे बघा एक 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 येत आहे आणि खाली डोंगर उतरत आहे. मी काय खरं नाही माझं आता.
हे बघा सगळे येत आहेत पाठीमागून चालत चालत. बघू शकता सगळ्या लेडीज डोंगर उतरत आहेत. आम्ही तिकडून तो डोंगर चढून इकडे वरती आलो होतो आणि आता सगळ्या परत रिटर्न चाललेलो पडल्या होत्या आमच्या सविता मॅडम आणि आता रिटर्न निघालेलो आहे. नाही नाही खड्ड्यात नाही जाणार. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, पूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. वातावरण पाहू शकता. पानशेत धरण, वरसगाव धरण, खडकवासला धरण, हे समोर जे दिसतंय ते खडकवासला धरण, इकडे जे आहे वरसगाव धरण, पानशेत धरण. एक नंबर वातावरण आहे. सगळी आढळत आपट्यातवरून आलेली आहेत. सगळेजण पडले होते. एकदा तरी आढळलेले आहेत. नाही नाही आमची सविता कणखरे, हा दोन्ही सविता कणखरे आहेत, त्या नाही पडल्या. नाही तर सगळी आढळलेली आहेत बघा. हाय बाय करणारे तर दोनदा पडले. आम्ही नाही पडलेला ना. वा 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 तुम्ही कणखरे हो, तुम्ही नाही पडणार. तेव्हा अजून येत काही सूट पडलेली नाहीये. तुम्ही म्हणजे कोण. बघा आज चांगल्या जोरात रपक्याने पडलेल्या आहेत आमच्या ताई. थांबा थांबा माझा पचका नको व्हायला, इज्जतीचा फालुदा नकोय, पडायचं नाहीये मला. घालील लोटांगण. वा 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 खड्डे खुड्डे लय खड्डे. कसल्या पळत सुटले. काय तिथं ठेवे काय ठेव का कशा पळत चालले बघितलं का. काय पळत सुटलेत दिसले का. असं वातावरण झालेलं आहे. समोर खूप जोरात पाऊस आलेला आहे. आता खूप जोरात पाऊस पडणार आहे. आणि इकडे पाहू शकता इथे मंदिर आहे. बुरमाईचं मंदिर म्हणतात, बुरंबाईचं. सगळेजण पाया पडतात. आणि हे रुळेगावचं बुरंबाईचं मंदिर आहे. तर इकडे पाहू शकता पाऊस खूप आलेला आहे समोर आणि वातावरण एक नंबर झालेलं आहे. खतरनाक. वा वा वा. आणि यांना फक्त ब्लॉगमध्ये यायचंच आहे. बाळा इकडे बघ. हाय, नाव सांग तुझं नाव काय. समर्थ. फायनली आमचं फिरून झालेलं आहे आणि आता सगळी जेवायला बसलेली आहेत. सगळ्यांच्या आधी मी जेवण करून घेतलेलं आहे आणि झोपलेली आहे. आणि इकडे बघा सगळेजण जेवत आहेत. दिसले का. सगळ्यांचं जेवण जबरदस्त चाललेलं आहे. आणि स्पेशली पानांवरती जेवायला घेतलेलं आहे. केळीच्या पानावर. हे बघा केळीच्या पानावर जेवण चालू आहे गावाकडे. आणि बिर्याणी वगैरे बनवलेली आहे. एकच नंबर जेवण झालेलं आहे सगळं. लक्षातच नाही. खूप थकलेली आहे त्यामुळे मी झोपले आणि झोपूनच हा ब्लॉग काढत आहे. इकडे बघा श्रीराम डेअरीचं ताक आहे हे. आणि मालकीनबाई बघा, श्रीराम डेअरीच्या मालकीनबाई हो का इकडे दिसल्या का तुम्हाला कोपऱ्यात. श्रीराम डेअरीच्या मालकीनबाई हे बघा. दिसले का तुम्हाला. माझा आवाज येतोय का सगळ्यांना. आता आम्ही सगळे फिरून आलेलो आहे आणि सगळे जेवण करत आहेत. इकडे सगळेजण एनर्जी बिलकुल डाऊन झालेली आहे. माझं जेवण झालेलं आहे आणि हे सगळ्या लेडीज जेवण करून घेत आहेत. बिर्याणी वगैरे बनवलेली आहे. भोपळ्याच्या पानाची भाजी, दोडक्याची चटणी, चिचुरड्याची भाजी आणि आळूची वडी आणि ताक हे सगळं बनवलेलं आहे. आणि सगळे जणांनी केळीच्या पानावर जेवण करत आहेत सगळे. आणि आमचं पिल्लू हे बघा, आमचं पिल्लू पण जेवतं. इकडे 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 हो का. आमचे बाल जेवते. अशा प्रकारे आम्ही इतकी छान ट्रिप एन्जॉय केलेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि इकडे पाहू शकता अरे चक्क ढेबे टीचरांच्या डोक्यावरती भोपळा आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या पुण्याला, चला पुण्याला जाऊ. आणि लास्ट रात्रीचं वातावरण पाहू शकता गावाकडचं. किती सुंदर आहे यार. खूप भारी वाटलं. स्वर्गाहून सुंदर वाटत होतं मला तिथं. इतकं छान वाटत होतं. आजचा दिवस माझा इतका भारी गेला, इतका सुंदर गेला, खूपच छान. तर तुम्ही नक्की कमेंट करा सगळ्यांनी. जेवढे रुळेकर आहेत सगळ्यांच्या मला कमेंट आल्या पाहिजेत. पानशेत साईट, रुळे साईट,
ऑल आपल्या महाराष्ट्रातून माझा ब्लॉग कोण कोण पाहत आहे, ढेवे टीचरांचा आजचा लुक कसा होता, किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, काय मिस्टेक असतील, काही असतील तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या कमेंटमध्ये आलेच पाहिजेत. कमेंट बॉक्स फुल झाला पाहिजे. ऑल महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने यामध्ये कमेंट करायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. टेक केअर. हसत राहा, मस्त राहा, खुश राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.